शेतकऱ्यांना, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी असेल, 4,500 कोटी याचा जे भावांतर योजना सोयाबीनच्या शेतकऱ्याला 5,000 रुपये तरी 2 हेक्टरपर्यंत आणि कापसाला क्विंटलवर द्यायची आणि 4,500 कोटी रुपयाची सुद्धा रक्कम निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक खातेदार शेतकऱ्याच्या खात्यावर जे पेरणी खरीपाची सोयाबीन असेल, सोयाबीन त्याप्रमाणे हे 4,500 रुपयाचं पॅकेज म्हणजे पीक विमा रुपयात दिला तो वेगळा, अनुदानाचे पैसे जे दुष्काळ जाहीर झालेले आहेत NDRFच्या नॉर्म्सप्रमाणे जे मिळणार आहेत ते वेगळे, दुष्काळ सदृश परिस्थिती म्हणून जे शेतकऱ्यांना मदत मिळणारी ते वेगळी, राज्य आणि केंद्र सरकारचे मिळून वर्षाला 12,000 रुपये जे या महाराष्ट्रातल्या 1 कोटी शेतकऱ्याला मिळतात ते वेगळे आणि त्याच्या व्यतिरिक्त सोयाबीन आणि कापूस या शेतकऱ्यांना जे भाव कमी पडला, यावेळेस भाव उतरला, त्याचा फरक म्हणून या ठिकाणी 4,500 कोटी रुपयाचं पॅकेज देण्याचा निर्णय केला.